श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे अस्सल महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे झुणका भाकर, कांदा आणि शेंगदाण्यांची चटणी। मस्त दिसते की नाही? चला या व्हिडिओमध्ये आपण बघूया छान झुणका बघूया। झुणका म्हणतात, पिठलं म्हणतात, बेसन म्हणतात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये याला वेगवेगळं नाव आहे। आपण ही रेसिपी बघू आणि सोबत भाकरी देखील बघूया। आपण आता झुणक्याची तयारी करूया। त्याच्यासाठी आपण छान कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालेलं आहे। पूर्वतयारी म्हणून आपल्याला कांदे आणि टमाटर छान चिरून घ्यायचे, सोबत मिरच्या आणि थोडी कोथिंबीर देखील चिरून घ्यायची गार्निशिंगसाठी। तेल गरम झालेलं होतं, आपण त्याच्यामध्ये मोहरी घातलेली होती, आता त्याच्यामध्ये घातलेली आपण थोड्या मिरच्यांचे तुकडे देखील घातलेले आहे आणि छान मिरच्या पण छान झाल्या की आपण त्याच्यामध्ये घालूया कांदे चिरलेले मस्त आणि आपण छान होऊ देऊया आहे। आणि बघा असं छान आपण परतत राहूया। सोबतच आपण थोड्या कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि फोडणीतली कोथिंबीर खूप छान लागते, मी आधी पण बोललेली आहे तुम्हाला। आणि आपण हे छान मिक्स करून घेऊया, छान कांद्याला शिजू देऊया मस्त। आणि जसं जसं कांदा शिजेल तसं तसं सोनेरी होऊ देऊया आपण। बघा कांद्यांचे काप असे ना लांबसारखे जसे आपण भज्यांसाठी करतो तसे ऑलमोस्ट बघा कांदे होत आलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये घातले आहे टमाटर घातलेलं आहे आणि याला पण छान आपण शिजू देऊया। झटपट होणारी रेसिपी आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरात होणारी रेसिपी आहे, पण थोडी पद्धत वेगळी राहते कोणाची आम्ही म्हणून या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवते आहे। बघा कांदे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण टमाटर थोडे शिजायला हवे लवकर म्हणून। आणि बघा छान आपण परतून घेऊया मीठ घातल्यावर आणि मस्त हे शिजू देऊया आरामात। बघा छान शिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसाले घालायला सुरुवात केली। त्याच्यात आपण हळद घातलेली आहे, तिखट घातलेलं आहे आणि छान आपण त्याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि हे पुन्हा एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया हलक्या हाताने। छान याला मिक्स करून घेऊया म्हणजे बघा किती छान तिखटाचा रंग आलेला आहे आपल्या फोडणीला। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत डाळीचं पीठ किंवा बेसन, आपण 1 वाटी घेतलेलं आहे। आणि बघा याला पण आपण छान मिक्स करून घेऊया हळूहळू आणि व्यवस्थित याला छान भाजून घेऊया बेसनाला अशा प्रकारे। आणि महाराष्ट्रामध्ये कसे बेसनाचे पण बेसन म्हणा पिठलं म्हणायचे पण खूप प्रकार आहेत। बघा आपण छान बेसन भाजून घेतलेलं आहे, आता थोडं शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया। झुणका असा हा कोरडाच असतो नेहमी, पिठलं थोडं लिक्विडी असतं, थोडं पातळ असतं आणि पिठलाचे पण पुष्कळ प्रकार आहे। कांदा टमाटरचं जसं हे आहे झुणका त्याच्याच प्रकारचं आपण एक पिठलं पण करतो आणि एक दह्याचं देखील पिठलं राहतं आणि खानदेशा साईडला सुद्धा एक प्रकारचं पिठलं राहतं, त्याच्यामध्ये छान लसणाच्या पाकळ्या छान वाटून टाकतात। बघा आपण थोडं पाणी घातलेलं आहे, बेसन म्हणजे पिठलं आपल्याला छान शिजायला हवं, डाळीचं पीठ छान शिजायला हवं, त्यासाठी आपल्याला छान हलवून घ्यायचं हळू। गुठळ्या असतील तर त्या आपल्याला त्या मोडून घ्यायच्या आहे अशा प्रकारे बघा। आणि आपण याला मस्त एक बघा ऑलमोस्ट आपलं पिठलं झालेलं आहे, आपण एक वाफ येऊ देऊया। आपण सर्व गुठळ्या मोडलेल्या, किती छान टेक्स्चर आलेलं आहे याचं, आपण एक वाफ येऊ देऊया याची आणि ऑलमोस्ट झालं आपलं पिठलं रेडी आहे। बघा किती छान टेक्स्चर आलं आहे ना त्या पिठल्याला, याला तर गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा अवॉर्ड दिला पाहिजे। गरम बनणारा हा पदार्थ आहे महाराष्ट्रातल्या, नोबल तरी मिळायलाच हवं पिठल्याला, पिठलं म्हणा झुणका म्हणा, कारण ही रेसिपी अशीच आहे। चला आता जर आपला रेडी आहे झुणका, आपण मस्त गार्निशिंग करून ठेवलेलं आहे। आता आपण भाकरी टाकलेली आहे, याला भाकरीला छान असं आपण पाणी लावून घेऊया। किती छान भाकरी झाली आहे अशी वा। आणि याला छान होऊ देऊया एका बाजूनी आणि जसं असं आपण पलटून बघून घेऊया ॲडजस्ट केलेली आपण बघा झालेली आहे, आपण छान बाजू पलटवलेली आहे, मस्त झालेली आहे भाकरी एक नंबर अशा प्रकारे। छान हिला शिजून घेऊया भाकरीला आपण प्रत्येक बाजूने आणि याला छान आपण एक वाफ पण आपण आज पण लावून घेऊया भाकरीला। आणि भाकरी जस्ट अशी सरकवली की बघा भाकरी फुलायला लागलेली आहे अशा प्रकारे। मस्त आजचा बेत तर खूपच छान आहे, पिठलं भाकरी आणि वा वा वा। चटणीचाही व्हिडिओ येणारच आहे आपण लवकर। आपला झुणका रेडी आहे, भाकरी देखील रेडी आहे। बघा आपल्या झुणक्याला आपण छान मस्त असं गार्निश करून ठेवून दिलेलं होतं
मस्त दिसतं आहे की नाही, मस्त लाल लाल टमाटर जे छान दिसते. रेडी आहे. आपण ताट वाढून घेऊया. आणि जे आपण आधी वाढलेला आहे कांदा वाढलेला आहे, आपण डाव्या बाजूला शेंगदाण्याची चटणी वाढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पिठलं वाढूया. पिठलं बघा मस्त छान असं ना आवळून आलेलं आहे, थोडं कोरडं झालेलं आहे आणि खूप आवडतं. असं प्रसादामधलं जे पण पिठलं असतं ना त्याची पण चव वेगळीच लागते. घरची तर चव असते पण प्रसादाची चव वेगळीच लागते. आणि आता आपण वाढून घेऊया छान भाकरी, जी आपण केलेली आहे मस्त गरम गरम भाकरी वाढूया. आणि बघ या भाकरीवरनं लोण्याचीच कमी आहे. आणि आपण आता काय करूया, थोडंसं तेल घालून घेऊया आपण दाण्याच्या चटणीवर, शेंगदाण्याच्या चटणीवर, कारण ती ना बिना तेलाची चांगली नाही वाटत. आणि थोडंसं तेल आपण पिठल्यावर देखील घातलेलं आहे, झुणक्यावर. आपलं जेवणाचं ताट रेडी आहे. अस्सल महाराष्ट्रीयन ताट म्हणू तर हे असं. तुम्ही पण करून बघा. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.